बघू शकता खाली उतरण्यासाठी जागा नाही, पण आतमध्ये ही वाट कुठेपर्यंत जाते हे काय आपल्याला दिसू शकत नाही। याचे रहस्य नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय शंभूराजे। आज मी सह्याद्री डोंगराच्या वरती असलेला प्राचीन पन्हाळगड बघण्यासाठी आलेलो आहे आणि ह्या पन्हाळगडाच्या एका साईडला भव्य असे मोठे दोन बुरुज आहेत आणि या दोन्ही बुरुजापैकी एका बुरुजाचे नाव आहे पुसाटी बुरुज आणि हे दोन्ही बुरुज पन्हाळगडाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे बुरुज होते, कारण या बुरुजावरून पन्हाळगडाचा तिन्ही बाजूचा इलाका कव्हर होत होता। जो पण पहारेकरी, जो पण मावळा या बुरुजावर जाऊन पहारा करायचा तेव्हा त्याला पन्हाळगडाच्या तिन्ही बाजू दिसायच्या, त्यामुळे पन्हाळगडाच्या तिन्ही बाजूने कोणीही दुश्मन वरती येऊ शकत नव्हता। असे हे महत्त्वाचे दोन्ही बुरुज आज आपण बघायचे आहेत आणि हे बुरुज काळ्या आणि भव्य पाषाणामध्ये बांधलेले आहेत। काळ्या दगडामध्ये बांधलेले असल्यामुळे दोन्ही बुरुज आहेत तसे उभे आहेत। कित्येक उन्हाळे गेले, कित्येक पावसाळे गेले, कित्येक हिवाळे गेले, तरी सुद्धा वातावरणाचा ह्या बुरुजावर काही परिणाम झालेला नाही। हे बुरुज आहे तसे मजबूत आणि टकाटक उभे आहेत। असे महत्त्वाचे दोन्ही बुरुज आपल्याला बघायचे आहेत आणि तिथे जाऊन त्या बुरुजावरून खालचा निसर्ग कसा दिसतोय हे देखील आपल्याला बघायचं आहे, कारण सह्याद्री डोंगराच्या वरती पन्हाळगड आहे आणि पन्हाळगडाच्या एका साईडला हे दोन्ही बुरुज असल्यामुळे तिथून खालचा निसर्ग बघण्यासाठी अतिशय सुंदर आणि खूप छान आहे। तुम्हाला दिसत असतील ही झाडे, हा हिरवागार निसर्ग हा पन्हाळगडाचा वरचा आहे। आता आपण पुढे जाऊन हे दोन्ही बुरुज बघूया आणि बुरुजावरून समोरचा आणि खालचा निसर्ग सुंदर बघूया आणि तिथे गेल्यानंतर कसं वाटतंय हे देखील बघूया। आम्ही पुसाटी बुरुजाच्या दिशेने जात असताना या जंगलामध्ये आम्हाला एक वडाचे झाड दिसले। हे झाड खूप प्राचीन झाड आहे आणि या झाडाच्या पारंब्या बघा। या झाडाला सध्या पालवी आलेली नाही, तरीसुद्धा हे झाड कसे दिसत आहे बघा मित्रांनो। खूप जुने झाड असल्यामुळे बघण्यासाठी रहस्यमय असे वाटत आहे। बघा या गडावरती असलेले हे प्राचीन वडाचे झाड कसे दिसत आहे बघा। आता आपण आणखी चालत पुढे जाऊया आणि पुढे जाऊन बघूया पन्हाळगडावरती असलेले दोन महत्त्वाचे बुरुज। समोर माझी बायको आणि मेहुणे चालत चालत निघालेले आहेत आणि त्यांच्या मागून मी आता पुढे निघालेलो आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी हे कसली वनस्पती आहे बघा, किती सुंदर वाटत आहे या वनस्पतीची पाने। आता आम्ही या पुसाटी बुरुजाच्या वरती आलेलो आहे। तुम्ही बघू शकता या काळ्या पाषाणामध्ये हे बुरुज बनवलेले आहेत आणि हे दगड किती मोठे आहेत बघा मित्रांनो। आणि या ठिकाणी हा एक बुरुज आहे आणि ह्या बुरुजाच्या समोर खूप महत्त्वाचा पुसाटी बुरुज आहे। ह्या बुरुजावर जाऊन आपल्याला बघायचे आहे पन्हाळगडाच्या तिन्ही बाजू कशा कव्हर होतात। आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक गुप्त विहीर दिसली बघा मित्रांनो। या ठिकाणी एक प्राचीन आणि गुप्त विहीर आहे। ही विहीर आहे की गुप्त वाट आहे हे आपल्याला माहीत नाही। बघू शकता खाली उतरण्यासाठी जागा नाही, पण आतमध्ये ही वाट कुठेपर्यंत जाते हे काय आपल्याला दिसू शकत नाही। याचे रहस्य आपण जाणू शकत नाही, कारण खाली उतरण्यासाठी जागा नाही। बघा मित्रांनो, हा आहे पुसाटी बुरुज। आता आपण या बुरुजावर जाऊन बघूया हा बुरुज कसा आहे आणि वरून तिन्ही बाजू कशा कव्हर होतात। आता आम्ही पुसाटी बुरुजाच्या मधोमध आलेलो आहे। माझ्या मागे पुसाटी बुरुज आहे। मी तुम्हाला म्हटलं होतं पन्हाळगडाच्या एका बाजूला दोन बुरुज आहेत। समोर आहे पुसाटी बुरुज आणि पुसाटी बुरुजाच्या मागे आहे आणखी एक लहान बुरुज। हे दोन्ही बुरुज पन्हाळगडासाठी खूप महत्त्वाचे होते। आता आपण पुसाटी बुरुजाच्या वरती पायऱ्या चढत चढत जाऊया आणि वरती जाऊन बघूया हे बुरुज कसे आहेत आणि ह्या बुरुजावरून खालचा निसर्ग कसा दिसतोय आणि ह्या बुरुजावरून पन्हाळगडाच्या तिन्ही बाजू कशा दिसतात आणि सुरक्षिततेच्या विषयी
हा बुरुज किती महत्त्वाचा होता हे देखील आपल्याला बघायचे आहे। बघू शकता तुम्ही काळ्या पाषाणामध्ये हा बुरुज बांधलेला आहे। बघा मित्रांनो, आता मी पुसाटी बुरुजाच्या वरती आलेलो आहे आणि वरती सर्वत्र प्लेन इलाका आहे आणि हा प्लेन इलाका काळ्या पाषाणामध्ये केलेला आहे। असे वाटते जसे आपण घरामध्ये परशी घालतो तसे एकदम प्लेन प्राचीन काळामध्ये हा बुरुज वरून बनवलेला आहे। मी तुम्हाला दाखवतो, ह्या बुरुजावर 2 खुर्च्या आहेत, म्हणजे ह्या बुरुजावर 2 मावळे 2 पहारेकरी पारा करायचे। बघा या ठिकाणी एक खुर्ची आहे, ह्या खुर्चीवर मी बसलेलो आहे आणि अशीच खुर्ची ह्या खुर्चीच्या अपोजिट साईडला आहे, म्हणजे या पुसाटी बुरुजावर 2 मावळे पारा करायचे। एक मावळा इथे बसायचा आणि दुसरा मावळा या खुर्चीच्या अपोजिट साईडला समोर आणखी एक खुर्ची आहे तिथे बसायचा। आता आपण ह्या बुरुजावरून खालचा निसर्ग बघूया आणि तिन्ही बाजू कशा कव्हर होत होत्या हे देखील समजून घेऊया। जेव्हा मावळे पहारा करून थकायचे तेव्हा या खुर्चीवरती बसायचे। या ठिकाणी एक खुर्ची आहे आणि समोर या खुर्चीच्या अपोजिट साईडला एक दुसरी खुर्ची आहे। आता आपण बघूया मित्रांनो, या पुसाटी बुरुजावरून पन्हाळगडाच्या तिन्ही बाजू कशा कव्हर व्हायच्या। मी आता पुसाटी बुरुजाच्या एका कोण्यामध्ये उभा राहतो। समोर तुम्हाला एक टावर दिसत असेल, त्या टावरच्या खाली 3 दरवाजा आहे, म्हणजे या पुसाटी बुरुजापासून पन्हाळगडाच्या 3 दरवाजापर्यंत ही एक बाजू कव्हर व्हायची। आता आपण दुसरी बाजू बघूया, दुसरी बाजू कशी कव्हर व्हायची। बघा मित्रांनो, मी आता या पुसाटी बुरुजाच्या समोर म्हणजे मधोमध जाऊन उभा राहतो, मग तुम्हाला दिसेल पन्हाळगडाचा दुसरा भाग म्हणजे दुसरी बाजू कशी कव्हर व्हायची। बघा आता मी पुसाटी बुरुजाच्या मध्ये आहे, समोर उभा आहे आणि इथून पन्हाळगडाचा दुसरा इलाका कव्हर व्हायचा, म्हणजे समोर आहे मसाई पठार, मसाई पठारापासून असेच पुढेपर्यंत हा इलाका इथून उभे राहिल्यानंतर कव्हर व्हायचा। आता मी तुम्हाला दाखवतो पन्हाळगडाचा तिसरा इलाका कसा कव्हर व्हायचा। आता मी पुसाटी बुरुजाच्या दुसऱ्या कोण्यावरती उभा राहतो। बघा आता या मसाई पठारापासून असाच हा इलाका पुढे सजाकोटी दिसत असेल तुम्हाला, पुढे आहे सजाकोटी, या सजेकोटीपर्यंत हा इलाका कव्हर व्हायचा। म्हणजे हा पुसाटी बुरुज किती महत्त्वाचा बुरुज होता हे आता आपल्याला समजले। बघितलं मित्रांनो, हा बुरुज पन्हाळगडाच्या इतिहासामध्ये का महत्त्वाचा होता हे तुम्हाला आता समजलं असेल। हा पुसाटी बुरुज आपण वर जाऊन बघितला आणि या बुरुजाचे महत्त्व देखील जाणून घेतले, पण आपण हा बुरुज आता चारी बाजूने खालून बघूया। या बुरुजांसाठी वापरलेले दगड खूप हार्ड आणि काळे आहेत, म्हणजे काळ्या पाषाणामध्ये हे बुरुज बनवलेले आहेत। हे दगड किती मोठमोठे आहेत मित्रांनो, बघा म्हणजे ह्या दगडांना बघून तुम्ही विचार करू शकता आपले मावळे किती ताकदवर होते। एवढे मोठमोठे दगड फोडून त्यांनी हा बुरुज बनवला आणि हा बुरुज बनवल्यामुळे पन्हाळगड सुरक्षित राहिला, कारण पन्हाळगडाच्या इतिहासामधील हा सर्वात महत्त्वाचा बुरुज आहे। बघितलं मित्रांनो, किती मोठमोठे दगड हा बुरुज बनवण्यासाठी वापरलेले आहेत। बघा आणि ह्या बुरुजाच्या मागे असलेला बुरुज तो थोडा लहान आहे, पण त्या बुरुजासाठी वापरलेले दगड पण काळे आहेत। बघा मित्रांनो, हा बुरुज खूप मोठा आहे। बघा हा आहे पुसाटी बुरुजाच्या मागे दुसरा बुरुज। मित्रांनो, मी पुसाटी बुरुजाच्या वरती आलेलो आहे आणि या बुरुजावर 2 खुर्च्या होत्या, ज्या खुर्च्या मावळ्यांसाठी बनवलेल्या होत्या। जेव्हा मावळे पहारा करून थकायचे तेव्हा या खुर्च्यावरती बसून थोडा वेळ आराम करायचे। मी या बुरुजावर येऊन पन्हाळगडाच्या तिन्ही बाजू कशा कव्हर होतात हे तुम्हाला प्रत्यक्षात दाखवलं आणि हा पुसाटी बुरुज देखील दाखवला आणि पुसाटी बुरुजावरून खालचा निसर्ग कसा दिसतोय हा देखील दाखवला आणि या पुसाटी बुरुजाच्या मागे
आणखी एक लहान बुरुज आहे बघा, तो लहान बुरुज देखील मी तुम्हाला दाखवला आणि या बुरुजाच्या खाली एक गुप्त वाट किंवा एक गुप्त विहीर आहे ही देखील दाखवली. म्हणजे ती विहीर आहे की वाट हे मला माहीत नाही, तरी देखील मी तुम्हाला ती दाखवली. आज मी पन्हाळगडावर येऊन तुम्हाला पुसाटी बुरुज दाखवला आणि या बुरुजावरून काय काय दिसतं आणि पन्हाळगडाच्या इतिहासामध्ये हा बुरुज का महत्त्वाचा आहे हे देखील सांगितलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.